ऐ भाऊ आले काही काही तर नाही याच्यावरच येऊन येऊन येणार कोण. आता सध्याला काही काही गडी पेटून ठुलली. फक्त शेपूट पिरगळायचं. याच्या करता तुमच्या आमच्या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. हे टर्न मारण्याचं वय. मग तुम्हाला कोणत्या मार्गांनी न्यायची. मनोमार्गे गेला तो तेथेच तात्या मुकला साहेब. मनाने गेला तो संपला. संताच्या विचाराबरोबर जाल तर तराल. संताची संगती म्हणो मार्गे गती. 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 आखडा श्रीपती येणे पंथे. आखडा श्रीपती येणे पंथे. आखडा श्रीपती येणे पंथे. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. आखडा श्रीपती येणे पंथे. आखडा श्रीपती येणे पंथे. संताचे संगती मनोमार्गे आकळावा श्रीपती येणे. पण हे गोष्टी सगळ्या तरुणपणेच आहेत. डॉक्टर तुम्ही तरुणपणे डिग्री घेतली का. याच्या नंतर घेणार आहात. तुमचा मुलगा मुलगी डॉक्टर आता तरुणपणेच झालेत. तुमच्याकडे मिलिटरी भरती कधी होती. पार बा खोकायला लागला. ते म्हणे घ्यायला भरती तो लईन लढायला काम येईल. लढायला काय खोकला 1.5 किलोमीटर याचा खाकरल्याचा आवाज जातो. हातोर घेत पोराच्या गोधडीवर फेकितो येऊ. ज्याने तरुणपणे परमार्थ केला ना ते अजिबात करत नाही. मला ते उठले तरी काकडा बसले तरी काकता. दळता कांडिता हरी बोला. भगवंताचं नामस्मरण चालू राहतं. ध्यान चालू राहतं. ज्याने नुसती तरुणपणे मजाच केली. हाई तरुण तर घे मजा करून. जाशील मरून तर टाकतील पुरून. ज्याने नुसते तरुणपणे कोणी आलं का. कोणाची गाडी आली का. ऐ भाऊ आले काही काही तर नाही याच्यावरच येऊन येऊन येणार कोण. आता सध्याला काही काही गडी पेटून ठुलली. फक्त शेपूट पिरगळायचं. बाकी काही नाही माय बापा. तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात. तुमची बुद्धी कोणाचं गुलाम आहे. हेअरस्टाईल का हेडस्टाईल. पोरांचं काय करायचं तुम्हाला. हेर का हेड. कुऱ्हाड डॉक्टर कुऱ्हाड मॅडम. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार. ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये तुकोबरायची आवली राहती समजायचं.
ज्या घरामध्ये विचार बदलले जात नाही, संत ज्ञानेश्वर माऊली कळाले नाही, संत तुकोबराय कळाले नाही, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि ऐश्वर ज्या घराला कळालं नाही, त्या घराला नामस्मरण काय कळणार आहे? त्यांचा संग तवतो होय अनेक बुद्धीची तरंग. माय बापांनो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपले मुलं, आपलं नामस्मरण, आपला आहार, तुमचा 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 आहार, तुमचे पोरं तेच करणार आहे. तुम्ही जसे आहात तसे तुमची झेरॉक्स कॉपी तुमची पोरं असणार. पती जलमला माझे उदरीन मी तयाची झाले नवरी. आपला DNA, आपलं रक्त जन्माला येणारा बापच असतो, हे लक्षात असू द्या. आपण पुन्हा आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेतो, आपलंच ब्लड आहे, आपला DNA. आपण जन्माला आलो पुन्हा. बाप कधीच मरत नसतो, म्हणून 6-6 पिढ्या डेव्हलप व्हायला लागतात. डेव्हलप काला पूज्य बाबांचा आहे. गोपाल कृष्णाला वसुदेवानं कोण्या नदीच्या पुरातून वाचवलं? भाऊ अण्णा, यमुनामाई. बरोबर आहे. यमुनामाईच्या पुरातनं वाचवलं. बापाचं आद्य कर्तव्य आहे लेकराला पुरातनं वाचवणं. आता आपले पोरं ऑनलाईनच्या पुरात सापडलेत का नाहीत? सापडलेत का? आता आपले पोरं धाब्याच्या पुरात सापडलेत का नाही? आता आपले पोरं रातीतून श्रीमंत बनव, इधर येईसा करो, त्याचा क्राईम नाही बरं का? आपले पोरं सापडलेत कच नाही? सापडलेत. आपलं पोरग जर 1.5 तास संडास मध्ये मोबाईल घेऊन बसत असन, काय प्रगती करणार आहे? त्याच्या करता नामस्मरण. ते म्हणले नामस्मरण आम्ही म्हणतो ना, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, असं म्हणतो ना. रामाने जे सहन केलं, ती सहन करण्याची ताकद तुमच्याकडे नामस्मरणाने प्राप्त झाली का? उद्या राजा होणार होता, लगेच कळालं उद्या वनवास आहे. मग राज्याची अभिलाषा मनात होती का? तशी आमच्याकडं निस्ती अभिलाषा, आमचा वार्ड आहे BP. या गोकुळात लई राक्षस आलेत महाराज. पंचमहाभूताचं गोकुळ आहे. तेही गोकुळ तो कृष्ण, त्याच गोकुळात आज तो कृष्ण ह्या गोकुळात आहे. आणि ह्या गोकुळात सगळ्यात महत्वाचा राक्षसाने डोकं काढलं डॉक्टर. BP नावाचा राक्षस. त्याला सकाळी 1 गोळी टाकावच लागते, आणि त्याला का हुकून चुकून गोळी नाही टाकली तर तो राक्षस आपल्याला आतून वाकड करतो. दोन नंबरचा राक्षस खाल्ल्या खाल्ल्या पुन्हा डायबिटीस नावाचा राक्षस आपल्यात इथं डाउनलोड झालेला. इथं बसलेले 75% लोकांना डायबिटीस आहे आता. आणि 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात शुगरचा प्रॉब्लेम आहे, तसा 2033 मध्ये आता तरी तुरळूक 2-4 गावा मिळून 7-8 पेशंट कॅन्सरचे सापडते. पण 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात डायबिटीज आहे, तसं 2033-34 मध्ये प्रत्येक घरात कॅन्सरचा रोगी सापडणार आहे.
याला कारण काय? कारण आम्हाला हेच मेन कळलं नाही. अरे तुमच्या पोराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणती बॉम्बला तर रसा पितो का वाटीभर? अजून आहारशास्त्र कळालं नाही, अजून गर्भशास्त्र कळालं नाही. पोरांचं लग्न वयात आल्यावर करायचं का विचारात आल्यावर करायचं? सर पोरग वयात असावं का विचारात असावं? सरांनी सांगितलं बरोबर विचारात. पण काही म्हणतात तू हिंडत होतो पाय माया पोराला मा पोरग मग डंडळची कंडळ झालेलं आहे. पाय एखादी गोरगरीबाची. मी म्हणलं तिला हात नाही जमन का? ते म्हण जमन गाड्या. एक जण म्हणलं मुकी, ते म्हण ज्याची बायको मुकी तेव्हा साऱ्यात सुखी. पोरग सर पोरग किती टप्प्या आहे, अशी कशी दाढी राखी तर कोडवणी. त्याच्याकडे विचार किती स्टँडर्ड आहे, त्याच्याकडे नामस्मरणाचा प्रभाव किती आहे, किती चांगल्याच्या संगतीत आणि चांगल्याच्या पंक्तीत बसतंय. माय बापांनो, जर तरुणपणे परमार्थ असेल तर वृद्धपणे कामाला येत असतो. आता वय वर्ष 90. आवाड महाराज कुठे बसले? ते तिथे बसले. 90 आहे, ठणठणीत आहेत, कीर्तनाला येऊन बसत आहेत. आता कीर्तन चालू झाल्यापासून मांडी घातलेली बघ. हाही अशीच आहे. हे नामस्मरणाचा प्रभाव. आणि ज्या घरामध्ये नामस्मरण आहे त्या घरामध्ये सदोदित नित्यनेमाने भगवंताचं चिंतन चालतं. घरामध्ये प्रसाद बनवला जातो, तो प्रसाद लेकराने खाल्ला जातो. आणि ज्या घरामध्ये लेकर प्रसाद खातात त्या घरातलेच लेकर म्हणतात आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. ज्या घरामध्ये चुरचुर के खाऊ कुछ बन किती खाऊ निस्ते खाल्ले ते दिंडीत येते पण निस्ते बिस्किट पुढे गोळा करायला येते ते. काही काही येत पण चांगल्या चपला असल्या का येत नाही असे थोडे येणार आहेत महाराज. पण आल्यानंतरचा भाव तुमचा कोणता आहे याच्यावर तुमचं जगणं अवलंबून आहे महाराज. तरच आहे परमार्थ. तरुण